किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज मी तुमच्यासोबत हॉटेलसारखा जिरा राईस घरच्या घरी कसा बनवायचा ते पण झटपट तर ह्याची रेसिपी शेअर करणार आहे। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर सर्वात प्रथम इथं आपल्याला 2 वाटी तांदूळ घ्यायचा आहे। तांदूळ कोणताही घेतला तरी चालणार आहे, फक्त भात त्याचा चिकट होता कामा नये। भात हा आपल्याला मोकळा तयार झालेला पाहिजे। फॉर एक्झाम्पल इंद्रायणी तांदूळ घेतला तर त्याचा भात हा चिकट होतो, तर तुम्ही बिर्याणीसाठी आपण जो तांदूळ आणतो तो आणला तरी चालणार आहे। आता आपल्याला ह्या तांदळाला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर मी इथं ह्या तांदळाला स्वच्छ धुवून घेते। तर इथे ह्या तांदळाला मी धुवून ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून तांदूळ भिजत ठेवायचा आहे। कमीत कमी 5 ते 10 मिनिटं आणि जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तास वगैरे ठेवू शकता। तर मी इथं ह्याला एक अर्धा तास भिजत ठेवते। तर इथं अर्धा तास झालेला आहे, तर तुम्ही तांदूळ बघू शकता, तांदूळ फुलून आलेला आहे। आता ह्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे। तर इथं मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे। तर कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला तूप गरम व्हायची वाट पाहायची आहे। तर इथं तूप आपलं हे गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला एक मोठे 3 ते 4 चमचे जिरे घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जिरे कमी आवडत असतील तर तुम्ही त्याची क्वांटिटी कमी केली तरी चालणार आहे, जास्त आवडत असेल तर त्याची क्वांटिटी जास्त केली तरी चालणार आहे। आणि आता आपल्याला ह्या जिऱ्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। गॅस हा मध्यम आचेवरच ठेवायचा आहे आणि आपले जिरे फ्राय झाल्यानंतर आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते तांदूळ ह्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे। इथं तांदूळ आपण तुपामध्ये जोपर्यंत फ्राय करून घेतोय तोपर्यंत आपल्याला साईडच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे। 1 वाटी तांदळाला आपल्याला 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। मी इथं ओव्हनमध्ये पाणी गरम करायला ठेवत आहे। तर जसं मी सांगितलं 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी, तसंच आपण 2 वाटी तांदूळ घेतले तर त्यासाठी आपल्याला 4 वाटी पाणी लागणार आहे। तर इथं आपल्याला तांदूळ हा अधूनमधून मिक्स करत राहायचा आहे, नाहीतर तांदूळ हा खाली लागू शकतो। आता ह्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर आता इथं आपलं पाणी सुद्धा गरम झालेलं आहे, तर आता आपण ते कुकरमध्ये घालून मिक्स करून घेऊयात। जिरा राईस आपण दाल तडक्यासोबत खातो, तर दाल तडक्याची रेसिपी ही ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करा। प्रॉपर मिक्स करून झाल्यावर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्या समोर तयार असणार आहे हॉटेलसारखा जिरा राईस। तर मी शिट्ट्या काढून घेते आणि गार झाल्यावर तुम्हाला दाखवते आपला जिरा राईस कसा तयार झालाय ते। मोकळा मोकळा हॉटेलसारखा घरच्या घरी तयार आहे जिरा राईस। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल। धन्यवाद।